ज्या बापानं जन्म दिला, ज्या बापानं लहानाचं मोठं केलं, ज्या बापानं आपला पिंड पोसला, त्याच बापाची आणि आपल्या 8 वर्षाच्या लहान भावाची एका अल्पवयीन मुलीनं हत्या केली आणि बापाचा मृतदेह किचनमध्ये ठेवला आणि भावाची बॉडी फ्रीजमध्ये कोंबून ठेवली. काळीच पिळवून टाकणारी ही घटना आज आपल्याला बघायची आहे. तारीख आहे 15 मार्च 2024. मध्य प्रदेश, त्या ठिकाणचं जबलपूर आहे, त्या ठिकाणचं मिलेनियम कॉलनी आहे आणि या ठिकाणी ही भयंकर घटना घडलेली होती. हा दरवाजा जो आहे, हे घर जे आहे ते त्या बंद होतं आणि पोलीस आल्यावरती दरवाजा उघडला गेला होता. घरातील किचनमध्ये जाताच पोलिसांना एक कॅरीबॅग दिसली आणि पोलिसांनी ती कॅरीबॅग उघडली. त्याच्यामध्ये मृतदेह आढळला होता आणि त्या मृतदेहाच्या त्या मृतदेहावरती, त्या शरीरावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आलेले होते आणि पोलिसांनी अजून शोध घेतला, तपास करत होते. त्यावेळेस घरामधलं फ्रीज उघडलं. त्यावेळेस त्या फ्रीजमध्ये एका लहान मुलाचा मृतदेह होता आणि तो सुद्धा त्या कॅरीबॅगमध्ये गुंडाळलेला होता आणि फ्रीजमध्ये कोंबलेला होता आणि समजलं की याच्यामध्ये एक वडील आहे, दुसरा मुलगा आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून मयत व्यक्तीची ओळख पटली. नाव होतं राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांचा मुलगा होता 8 वर्षाचा तनिष्क राजकुमार विश्वकर्मा. आणि शेजाऱ्यांनी सांगितलं की घरामध्ये वडील, मुलगा आणि एक मुलगी असे तिघे राहतात, पण ती जी मुलगी आहे ती मुलगी बेपत्ता झालेली होती. आता पोलिसांनी पंचनामा केला घराचा, घटनास्थळाचा आणि बॉडी ताब्यात घेतलेली आहे, पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आणि त्या पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये अशी माहिती समोर आली की ह्यांची हत्या जी आहे ती धारदार शस्त्रानं वार करून करण्यात आलेली आहे. आता पोलिसांनी कुटुंबियांची माहिती पण जमा केलेली होती. मयत नाव आहे त्यांचं रामकृष्ण विश्वकर्मा आणि ते जबलपूर या ठिकाणचं मिलेनियम कॉलनी या ठिकाणी राहत आहेत. आणि ते जे आहेत त्यांना 17 वर्षाची मुलगी आहे, मुलीचं नाव आहे काव्या आणि 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे तनिष्क. आणि हे तिघच जण या ठिकाणी राहत आहेत. आणि काही काळापूर्वीच यांच्या पत्नीचं निधन झालेलं होतं, काय आजारी होती त्याच्यामध्ये निधन झालेलं होतं. आता म्हणजे वडील, मुलगा आणि मुलगी हे तिघं त्या ठिकाणी राहत आहेत. पण 15 मार्च रोजी वडील विश्वकर्मा आणि मुलगा तनिष्क यांचा मृतदेह सापडलेला होता. मुलगी बेपत्ता झालेली होती. आता विषय असा होता की या मुलीचं कुणी अपहरण केलेलं आहे का किंवा तिची बॉडी कुठे दुसरीकडे आहे का, हाही प्रश्न होता. पोलिसांनी तपास सुरू केला होता. मुलीचा शोध घ्यायला सुरुवात झाली होती. आता त्या मुलीकडे मोबाईल होता ही माहिती मिळाली, पण पोलिसांनी मग तिचा नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता, लोकेशन काही कळत नव्हतं. आणि त्यानंतर मग घटनास्थळाच्या आजूबाजूचं CCTV पोलिसांनी तपासलं आणि त्यावेळी 14 मार्च 2024 रोजी संध्याकाळी एका फुटेजमध्ये ही 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी एका मुलाच्या समोर बरोबर दिसून आलेली होती. तिच्या हातामध्ये एक बॅग होती. आता पोलिसांना प्रश्न पडला की मुलगी त्या तरुणाच्या बरोबर ती कुठं गेली, का गेली, आणि असंही समोर प्राथमिकदृष्ट्या येत होतं की कदाचित या दोघांनीच ही हत्या केली असावी. आता पोलिसांचा शोध चाललेला होता. आता संबंधित मुलीच्या घराच्या जवळ राहणारा तो तरुण होता हेही तपासात स्पष्ट झालेलं होतं. आणि पुढं असंही माहिती समोर आली की त्या तरुण मुलानंच त्या मुलीला पळवून नेलेलं आहे. आता हे दोघं घरातनं जाताना त्यांनी घरातलं त्यांचं सामान घेतलेलं आहे. त्यानंतर वडिलांचं डेबिट कार्ड घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर घरातली कागदपत्र किंवा त्यांच्या शिक्षणाची कागदपत्रंसुद्धा नेलेली आहेत. आणि नंतर मग त्यांनी यातून पैसे काढायला पण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डमधून पैसे काढायला सुरुवात केलेली होती. आता ही घटना घडली, ही हत्या झालेली आहे. त्यानंतर काही दिवस उलटले आणि महिने उलटले आणि या तपासाच्या दरम्यान वडील जे आहेत त्यांचं डेबिट कार्ड अनेक शहरामध्ये मारण्यात आलेलं होतं. त्याचं लोकेशन त्या ठिकाणी दाखवलं होतं. आता पोलिसांनी ही माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती, पण त्या ठिकाणचं लोकेशन दिसायचं आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचायचे, पण त्या ठिकाणी कोणीच नसायचं. म्हणजे अशा पद्धतीनं शातीरपणाने आता त्यांनी ते पैसे काढायला सुरुवात केलेली होती आणि पोलिसांना चकवा द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर 28 मे 2024 रोजी पोलिसांना हे कार्ड जे आहे ते हरिद्वार शहरामध्ये वापरल्याचं आढळून आलं आणि पोलीस त्या हरिद्वार या ठिकाणी पोहोचले. पण त्या ठिकाणी तपास केला आणि त्यावेळेस ती मुलगी त्या तरुणाच्या बरोबर दिसून आलेली होती आणि CCTV फुटेजमध्ये दिसत होते. आणि मग नंतर जवळजवळ 75 दिवसानंतर पोलिसांनी त्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं होतं आणि जबलपूरला आणलं आणि चौकशीला सुरुवात झाली. आता या अल्पवयीन मुलीनं त्या तरुण मुलाच्या बरोबर ती मिळून आपल्या भावाची आणि वडिलांची हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं. आणि म्हणजे पोटच्या मुलीनं आधी वडिलांना मारून टाकलं, नंतर भावाला मारून टाकलं होतं. हे तिनं का केलं होतं? आता ही जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आपण ठेवूया चंचल. आता ही जी चंचल आहे ती त्या कॉलनीमध्ये राहत होती आणि त्याच भागामध्ये राहणारा, त्यांच्या शेजारी राहणारा 19 वर्षाचा तरुण आहे, त्याचं नाव आहे मुकुल सिंग.
आता मुकुल सिंग जो आहे त्याची मैत्री हिच्याबरोबर ती होती. अनेक दिवसापासून यांचं प्रेम प्रकरण चाललेलं होतं आणि काही महिन्यापूर्वी या प्रेम प्रकरणाबद्दल त्या मुलीच्या घरच्यांना वडिलांना कळलेलं होतं. आता त्यावेळेस मग आता मुलगी तर अल्पवयीन होती, त्यामुळे त्या वडिलांनी त्या मुलाला त्या मुलीपासून दूर राहा असं सांगितलं होतं. याच्यावरून त्यांच्यात भांडण झालं होतं, त्यांच्यात वाद झालेला होता, पण तरीही हे काय ऐकायला तयार नव्हते आणि ते लुपून छपून वगैरे यांचं लफडं चाललेलंच होतं. आणि त्याच्यानंतर मात्र त्या वडिलांनी त्या मुलावरती केस केली किंवा पोलिसात तक्रार दिली होती आणि त्या मुलाला जेलमध्ये टाकलेलं होतं. काही काळ तो जेलमध्ये गेला आणि नंतर तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर मग त्यानं त्या प्रेयसीला पुन्हा पटवण्याचा, म्हणजे ऑलरेडी यांचं प्रेम प्रकरण होतंच, त्यामुळे फक्त यांना बाप त्यामध्ये आडवा येत होता. बाकी यांचं पहिल्यापासून म्हणजे जेलमध्ये जाण्याच्या अगोदरपासूनचं जे होतं तेच पुन्हा चालू झालेलं होतं. नंतर यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. आता या लोकांनी पळून जायचा प्लॅन केलेला होता, पण त्या अगोदर घरच्यांना मारून टाकायचं आणि मग पळून जायचं असंही ठरवलेलं होतं. कारण जर आपण पळून गेलो तर बाप परत पकडणार, परत आणणार आणि आपल्या प्रेमामध्ये अडथळा आणणार आणि त्याच्यामुळे मग यांना संपवायचं असं ठरलं होतं. आणि त्या पद्धतीनं मग तो प्रियकर जो आहे तो प्रियकर यांच्या घरामध्ये आला. त्याच्याकडे चॉपर वगैरे होतं आणि मग त्यानं त्या चॉपरने तिचा जो वडील आहे, ते बाप आहे, त्या बापावरती हल्ला केला. त्या बापाला त्यानं ते ठार मारलं आणि 8 वर्षाचा लहान भाऊ होता त्याच्यावर सुद्धा वार केले, त्याला सुद्धा ठार मारलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग बापाचा मृतदेह, भावाचा मृतदेह कॅरीबॅगमध्ये भरला, बापाला किचनमध्ये टाकून दिलं आणि भाऊ जो आहे त्याला त्या फ्रीजमध्ये कोंबलं. आणि त्याच्यानंतर मग ह्या दोघांनी मग त्या आईचं सोनं नाणं होतं किंवा वडिलांचा मोबाईल होता, वडिलांचे कार्ड होते, त्यानंतर जे काही कपडे होते, बाकीच्या गोष्टी होत्या, सगळं घेतलं, मौल्यवान वस्तू घेतल्या आणि नंतर मग त्या प्रियकराच्या स्कूटीवरती ती निघून गेलेली आहे. आणि CCTV फुटेजमध्ये सुद्धा हे सगळं दिसत होतं. त्यानंतर मग ते अनेक शहरामध्ये गेले, ते मुंबईला गेले, पुण्याला गेले, गोव्याला गेले, हुबळीला गेले आणि प्रत्येक शहरामध्ये थोड्या थोड्या वेळासाठी ते थांबत होते. त्यानंतर तिथं कार्ड मारत होते, तिथून लगेच दुसरीकडे जात होते. अशा पद्धतीनं त्यांनी पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला होता आणि वडिलांच्या खात्यामधून जवळजवळ ₹1,25,00,000 त्यांनी खर्च केलेले होते आणि आईचे दागिने जे आहेत ते सुद्धा त्यांनी विकलेले होते आणि पैसे खर्च करत होते. मोबाईल वगैरे बंद होता, त्यामुळे 75 दिवस पोलिसांना त्यांनी चकवा दिला होता. पण त्यानंतर मात्र पोलिसांना माहिती मिळाली की ते हरिद्वार या ठिकाणी आहेत आणि त्याच्यानंतर मग लोकेशन काढून वगैरे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं होतं आणि हे दुहेरी हत्याकांड जे आहे ते उघडकीस आलेलं होतं. आता या सगळ्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. त्याच्यानंतर 30 मे 2024 रोजी प्रियकर मुकुल सिंग स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झालेला होता. आता या सगळ्या हत्याकांडामध्ये या दोघांनी इतकं प्लॅनिंग केलं होतं आणि याच्यासाठी त्यांनी वेब सिरीज पाहिल्या होत्या, चित्रपट पाहिले होते, मालिका पाहिले होते आणि हे सगळं अगोदर सगळं प्लॅनिंग करून कट रचला होता आणि त्यानंतर यांनी सगळं हे केलं होतं. आता अगोदर त्या मुलीला, आपल्या प्रियकराला आपल्या बापानं तुरुंगात टाकलं होतं याचा राग होता आणि त्या बापानं त्या मुलीला त्याच्या भावाकडे पाठवलेलं होतं की काही दिवस तू त्या भावाकडे थांब. त्याचाही तिला राग होता की आमच्या दोघांच्या ताटातूट केली होती आणि त्यामुळे मग त्या मुलीनं आपल्या बापाला मारण्याचा, भावाला मारण्याचा प्लॅन केलेला होता. पण याच्यामध्ये कोणाला संशय येणार नाही आणि जर संशय आलाच तरी आपण कधी सापडले जाणार नाही अशा पद्धतीचं प्लॅन होतं. एक म्हणजे यांना मारण्यासाठी जे चॉपर मागवलेले होते, हत्यारं मागवली होती, ती ऑनलाईन मागवली होती आणि त्याचा पत्ता जो आहे तो दुसऱ्याचा दिलेला होता आणि ती परस्पर हत्यारं घेऊन गोडाऊनमध्ये लपून ठेवली होती. म्हणजे हत्यारं यांनी घेतली हेही कोणाला कळून देणार नव्हते. त्यानंतर हत्या करताना प्रेमी जो आहे तो बाल्कनीतून आला होता आणि गॅस कटरचा वापर केला होता, म्हणजे मुख्य दरवाजातून येणार म्हणजे अजिबात आला नाही, कारण कोणाला ते कळू नये, वाटू नये म्हणून. त्यानंतर पळून जाताना हे दोघं 2 व्हीलरवरती गेले, नंतर रेल्वे स्टेशनपर्यंत गेले, त्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि आतमध्ये गेले आणि त्यानंतर आतमधून गुपचूप दुसऱ्या मार्गाने बाहेर आले आणि नंतर बस पकडून निघून गेले होते आणि त्यांनी 3 बस बदललेल्या होत्या. त्याचबरोबर ते गुन्हा करताना किंवा पळून जाताना त्यांनी स्वतःचं मोबाईल जे आहे ते घरी ठेवलेलं होतं. मुलीनं त्याची आई जी मरण पावली होती त्या आईचा मोबाईल तिनं वापरलेला होता आणि कुठून जरी पैसे काढले तरीसुद्धा ते त्या क्षणी तिथून पसार व्हायचे आणि दुसरीकडे निघून जायचे. त्याचबरोबर ती स्वतःच्या शिक्षणाचं आणि कागदपत्र जे आहेत ते सुद्धा ती मंडळी घेऊन गेली होती आणि हा जो कट आहे तो त्यांनी 6 महिन्यापासून शिजवला होता. असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर तसं होईल, अशा पद्धतीनं मोबाईलचा, तांत्रिक बाबीचा वगैरे सगळा त्यांनी बारीक तपास केला होता आणि आपण सापडलेच जाणार नाही किंवा आपण हत्या केली कोणाला कळणारच नाही असं यांना वाटत होतं. यांनी किती अभ्यास केला होता, पण यांनी लक्षात ठेवावं किंवा प्रत्येक गुन्हेगारांना लक्षात ठेवावं की प्रत्येक गुन्हेगाराचा पोलीस हा कर्दनकाळ आहे आणि त्यामुळे
ह्या गोष्टी किती जरी काही केल्या, म्हणजे कुणी तांत्रिक बाबी केल्या, मोबाईल घेतला नाही, हे नाही केलं, ते नाही केलं, तरीसुद्धा आत्ताच्या काळात अशी स्थिती आहे, अशा पोलिसांकडे यंत्रणा आहेत की पोलीस त्या व्यक्तींपर्यंत 100% पोहोचवू शकतात. आणि त्याच्यामुळे जे लोक अशा चुकीच्या गोष्टी डोक्यात असेल किंवा माझा हा प्रेमाचा विरोध आहे, ते आहे, असं जर कोणाला वाटत असेल, तर त्यांनी म्हणजे आपली ताकद, आपली शक्ती चुकीच्या गोष्टीमध्ये खर्च करण्यापेक्षा, चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा तेच आपल्या करिअरसाठी केलं तर मला वाटतं की त्यांचं भलं होईल, त्यांच्या घरच्यांचंही भलं होईल. आणि चुकीच्या गोष्टी केल्या, आता बघा ह्यांचं काय झालं, ह्यांना जेलमध्ये जायला लागणार, त्यानंतर यांना शिक्षा भोगायला लागणार, वडील गेले, भाऊ गेला, हे तर पाप मस्तकी पडलं. त्याच्यानंतर प्रियकरही जेलमध्ये, प्रेयसीही जेलमध्ये, शेवटी मिळालं काय? त्यापेक्षा हीच बुद्धिमत्ता जर चांगल्यासाठी वापरली असती तर कदाचित सगळं चांगलं झालं असतं. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.